ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु वैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे आता चिंतन करीत आलेलो आहोत गेले बरेच मंगळवार, जसं पाहायला गेलं तर की परमार्थ या अंगाने, परमार्थ म्हणजे काय आणि परमार्थ सिद्ध कसा होतोय यासाठी आपण काय करायचं या अंगाने आपण चिंतन करतो. इथे प्रथम पुन्हा एक लक्षात ठेवायचं की प्रपंच आणि परमार्थ अशा दोन गोष्टी नेहमी सांगितल्या जातात. पण दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जीवन जगणे ह्या अंगाने, जीवन जगण्याची जी पद्धत आहे त्या एका पद्धतीला प्रपंच म्हणतात आणि दुसऱ्या पद्धतीला परमार्थ म्हणतात. म्हणजे जीवन जगण्याची पद्धत देहभावातून, म्हणजे मी अमुक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, या भावातून आपण जे जीवन जगतो तो आपला प्रपंच असतो. आणि देवभावातून जे आपण जीवन जगायला लागतो तेव्हा तो आपला परमार्थ असतो. त्यामुळे जन्माला आपण येतो ते प्रपंचात जन्माला येतो. आपला सगळा जन्म कुठून सुरू होतो? प्रपंचातून. प्रपंचातून म्हणजे जीवभावातून, देहभावातून. लहानपणापासून प्रत्येकाकडे देहभावच असतो. पटकन देवभावात कोण जन्माला आलेले नाही, एकच आहे. त्याला कृष्ण म्हणतात की जन्माला आल्यापासून त्याने चमत्कार दाखवायला सुरुवात केली असं म्हटलं जातं ना, की तो देवभावाचा सगळा भाग तिथे आला असं म्हटलं जातं. पण आपण सर्वजण, जगातला कोणीही प्राणी देवभावात जन्माला येत नाही. त्यामुळे सुरुवात असते प्रपंचातून. पण ह्या प्रपंचात म्हणजे मीपणातून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा आपल्या वाट्याला दुःख येतं, टेन्शन येतं, काळजी येते, चिंता येते. म्हणजे नको नको संसार डोईवर भार असं तुकाराम महाराज म्हणतात, तशी अवस्था आपली होऊन जाते. आणि त्याच्यात मुक्त व्हायचं काय तर जीवन जगण्याची पद्धत बदला, हा त्याचा अर्थ सोपा. पद्धत काय बदलायची? जे मी अमुक, मी असा, मी तसा जे आपण म्हणतो त्या मीलाच बाजूला करून टाका. आणि हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे ह्या भावात जेव्हा जीवन जगायला लागतो ते सगळं टेन्शन सगळं बाजूला होतं. त्यामुळे आधी प्रपंच करायचं की आधी परमार्थ करायचा असं काही लोकांचा जो प्रश्न पडतो. प्रपंच आणि परमार्थ ही जीवन जगण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे आधी आपण प्रपंच, कोणताही मोठा अगदी सत्पुरुष जन्माला आला तो प्रपंचातच जन्माला येतो. आणि प्रपंचात जन्माला आल्यानंतर आपण जो ज्याला प्रपंच म्हणतो, आपले नवरा बायको मुलं बिलं याला आपण सर्वजण प्रपंच म्हणतो. खरं तो प्रपंच नाही आहे, ते आपली जीवन जगण्याची ती एक व्यवस्था आहे. आपण जन्माला आलो की आई वडील आलेच, भाऊ बहीण आलेच, काका मामा आलेच, सगळं आलं. आणि ह्या सगळ्यांशी आपण आपलेपणातून संबंध जोडण्यासाठी कुटुंब आलं, लक्षात घ्या. पण आपलेपणा जीवन जगत असताना सुद्धा आपण एकमेकाशी भांडतोच ना. घरासाठी भांडतो, प्रॉपर्टीसाठी भांडतो, शेतीसाठी भांडतो, कशातरी भांडत असतो. म्हणजे आपला प्रपंच तिथे चालू असतो. म्हणजे मी आणि माझं ह्या भावातून जे जे आपण करतो त्याला प्रपंच म्हणतात. आणि तो प्रपंच जन्मापासूनच सुरू होतो. लहान मूल जन्माला आलं की त्याला दूध प्यायचे म्हणून ते जे दुधासाठी रडतात तिथे त्याचा प्रपंच सुरू झाला, लक्षात घ्या. आणि मोठं जसं जसं होतो तसं त्या जीवभावातून तो जीवन जगत असल्यामुळे मग त्याच्या वाट्याला टेन्शन आलं, दुःख आली, सगळं आलं. आणि त्याच्यातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपली जीवन जगण्याची पद्धत बदलली पाहिजे. आणि ज्या पद्धतीमुळे आपण ह्या दुःखातून, टेन्शनमधून बाजूला होऊ शकतो तर त्याला म्हणतात परमार्थ. देवाची उपासना करणं म्हणजे परमार्थ असं सर्वसाधारण लोकांचा समज आहे आणि तो गैरसमज आहे.
खूप देवाची उपासना करतो आणि डोक्यामध्ये टेन्शन भरपूर आहे, तो त्याचा प्रपंचच आहे, तो त्याचा परमार्थ नसतो. म्हणजे लोक काळजी करतात, चिंता करतात, जरा जरा काय झालं की इकडे तिकडे न बघता आपल्या स्वतःच्याच बाबतीत सतत जेव्हा माणूस चिंतन करायला लागतो आणि दुखण्यावर फोकस करतो किंवा दुःखावर फोकस करतो किंवा वाईट घटनेवर फोकस करतो, तर तो सगळा प्रपंच असतो आणि त्याच्यातून माणसाला दुःख निर्माण होतं. ह्या सर्वातून मुक्त होण्यासाठी जे करायचं आहे त्याला म्हणतात परमार्थ. म्हणजे आपल्याला परमार्थ का करायचा आहे की आपल्याला सतत आनंदात राहायचं आहे आणि आनंदातून राहण्यासाठी ही जीवन जगण्याची कला आपल्याला शिकायची आहे, म्हणून आपण म्हणतो तो परमार्थ. म्हणून परमार्थासाठी मन खंबीर हवं. आज प्रपंचामध्ये मन खंबीर नसतं, छोट्या छोट्या गोष्टीवर ते प्रतिक्रिया देतं, पटकन कोणाशी भांडतं, जरा कोणत्या मनाच्या विचार की मला राग आला, मला चीड आली, मला द्वेष आलं, हे जे माझ्याकडे सतत चालू हा माझा सगळा प्रपंच आहे. म्हणजे प्रपंच म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. प्रपंच म्हणजे मी आणि माझ्या ह्याच्यामध्ये आपण गुंतलेलो असतो आणि त्याच्यात आपल्याला बाहेरच पडत नाही. मरेपर्यंत माणसं बाहेर पडू शकत नाही. जोपर्यंत त्यांना सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत त्यांचा प्रपंच मरेपर्यंत चालू असतो आणि दुसरा जन्म पण तो प्रपंचातच चालू होतो. माझा दुसरा जन्म माणसाचा असेल किंवा इतर प्राण्याचा असेल, कोणतरी असेल जन्म. म्हणून ही अधोगती असते आपली आणि ह्या अधोगतीतून जर सुटका करायची असेल तर आपलं मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, सर्वांबद्दल आपलेपणा पाहिजे, सतत दिव्यत्वाचं स्मरण पाहिजे. आणि हे सर्व जेव्हा होतं त्या दिव्यत्वाच्या स्मरणातून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो त्यावेळेला म्हणतात परमार्थ. म्हणजे परमार्थ आणि प्रपंचाचा जो गैरसमज लोकांच्या मनात आहे तो पहिला काढला पाहिजे. म्हणून आधी परमार्थ करायचा की आधी प्रपंच करायचा असं बऱ्याच लोकांचा प्रश्न पडतो. आधी प्रपंचातच असतो आणि त्याने परमार्थ सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे करायचा असतो, कारण ते केल्याशिवाय त्याची सुखदुःखातून सुटका होणार नाही, टेन्शनमधून सुटका होणार नाही, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हे साधा सोपा अर्थ लक्षात घ्या. प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ. आता आपण म्हणतो हा एवढे जण आपण सगळे अभ्यास करतो की परमार्थ होतो की प्रपंच करतोय, काय वाटतं काय करतो आपण? आता सगळ्यांचं काय चाललं आहे, प्रपंच की परमार्थ? धड प्रपंच नाही, धड परमार्थ नाही. मी माझं सुटत नाही, मध्ये मध्ये म्हणतो हो सर देवाचं आहे सद्गुरूचं आहे म्हणतो तेव्हा थोडासा परमार्थ असतो, परत माझं म्हणून भांडतो तेव्हा तिथे प्रपंच असतो. कळलं? म्हणजे दोन्हीकडे पाय. आणि त्यामुळे तिथे आपल्याला परमार्थाकडे वळायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घ्या. आपोआप परमार्थ सिद्ध होणार नाही, त्यासाठी अभ्यासच करावा लागतो. अभ्यास केल्याशिवाय परमार्थामध्ये आपली प्रगतीच होऊ शकत नाही. पण नुसतं ऐकून परमार्थ सिद्ध होतो का? नाही. नुसतं ऐकून आपल्याला उत्साह येतो परमार्थ करावा, काही गोष्टींचा आपला अर्थ समजतो म्हणून परमार्थ करूया असं म्हणतात. पण परमार्थ या नावाखाली लोक कर्मकांडच करतात आणि त्यावेळी तो परमार्थच नसतो. बाहेरच्या जगातली जी मंडळी परमार्थ या नावाने जे काही करतात ते बऱ्याच वेळेला कर्मकांड असतं. म्हणजे पूजा अर्चा घालतात, मोठमोठे उत्सव करतात, काही व्रतवैकल्य करतात, उपास तपास करतात, श्राद्ध घालतात, ह्या सगळ्याला ते परमार्थ समजतात. तो परमार्थ नाही. परमार्थ फक्त एकच, आपल्या मनाची जिथे सुधारणा होते आणि मी आणि माझं आपलं कमी 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 होत होत शेवटी हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे, या भावात जेव्हा आपलं जीवन सुरू होतं तेव्हा तो आपला खरा परमार्थ सुरू झाला म्हणून समजतो. म्हणून आपल्या ठिकाणी आपणच निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे प्रत्येकाने. ज्याला आपल्याला परमार्थ सिद्ध करायचं आहे त्याने आपल्या स्वतःचं निरीक्षण परीक्षण करायचं असतं आणि त्या निरीक्षण परीक्षणातून आपली हळूहळू सुधारणा होते. दुसऱ्यांचं निरीक्षण परीक्षण करण्याची आपली सवय आहे. आपलं सगळं फोकस कुठे असतो? समोर. शेजारचे लोक काय करतात इथे आपलं लक्ष असतं, आजूबाजूला माणसं काय करतात इथे लक्ष, पण आपण काय करतो इथे आपलं लक्ष नसतं. इथे आपल्याकडे लक्ष पाहिजे. परमार्थ हा स्वतःकडे पाहण्यात आहे, दुसरीकडे पाहण्यात परमार्थ नाही. आपण दुसरीकडे भरपूर पाहतो पण आपल्या स्वतःकडे पाहत नाही. नवरा बायकोच्या चुका किती ते बरोबर पाहतो आणि बायको नवऱ्याच्या चुका किती ती बरोबर पाहते. कळलं की नाही? बघा तुम्ही दोघंही नवरा बायको समोर चांगले हसतील, नमस्कार करते सगळ्यांना, घरी गेल्यावर बघा एकमेकांची चुका कशा सांगतात ते. का? कारण दुसऱ्याच्या चुका सांगायला सोप्या असतात.
लक्षात घ्या, आपल्याला दुसऱ्याच्या चुका सांगायला सोपे वाटतात, पण आपल्याच चुका आपल्याला कळत नाही. तिथे आपल्या चुका आपल्याला ओळखता आल्या तर तुमची परमानंद प्रगती. दुसऱ्याची चुका किती दिसल्या तरी ते दुर्लक्ष करायचं असतं आणि आपल्याकडे काय चुकतं हे पाहायचं असतं. आणि हे जे आपण खऱ्या अर्थाने पाहायला लागतो त्यावेळेला आपला परमार्थ सिद्ध होतो. आणि म्हणून हा परमार्थ सिद्ध होण्यासाठी मनाला स्थैर्य लागतं. कारण मन स्थिर झाल्याशिवाय मनाच्या ठिकाणी दिव्यत्वाचा भाव प्रकट होऊ शकत नाही. म्हणून किती आपण सांगितलं की आपण सगळे ईश्वरी शक्ती आहोत, तरी आपल्या अंतर्मनात ते पटलेलं नसतं. आपण बरोबर किती म्हटलं हा आम्हाला माहिती आहे, कळलं तुम्ही कोण, आम्ही प्रत्येक आपण उत्तर देतो ईश्वरी शक्ती. पण आपण ईश्वरी शक्ती हे आपलं अंतर्मनच आपलं ऐकत नाही, हे आपल्याला लक्षात येत नाही. हे परीक्षेनिरीक्षण आपल्यालाच करायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थाने आतून कळायला लागेल की ही ईश्वरी शक्तीचं कार्य आहे, त्यावेळेला परमार्थ सुरू झाला म्हणून समजा. मना आतून वाटलं पाहिजे, बरोबर नाही म्हणायचं, म्हणायला काही हरकत नाही, पण आतून ज्यावेळेला वाटेल की ईश्वरी शक्तीचं कार्य चाललं आहे, सगळं माझं म्हणून काहीच नाही आहे, असं जेव्हा तो भाव निर्माण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमार्थाची सुरुवात पार नाही झाला, तिथे सुरुवात होते. तोपर्यंत आपण अजूनही पहिली दुसरी तिसरी चौथी फेऱ्या मारतो, पण पुढे जात नाही. आणि म्हणून इथे सद्गुरूंचं महत्त्व इथे येतं की आपल्याला आपल्या मनाला ते स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतात, मनाला हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतात, ज्याच्यातून आपली प्रगती होते. आता प्रगती होते ह्याचा अर्थ काय, मनाचं स्थैर्य वाढत जातं, शांतपणे प्रत्येक परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे समजायला येतं. कोणी निंदा केली तरी आपल्या मनात कसली खळबळ होत नाही आणि कोणी स्तुती केली तरी चढून जात नाही. कारण जिथे मी आणि माझंच नसतं तिथे अहंकाराचं गोष्टच येत नाही. मी माझं आलं की तिथे अहंकार असतो. म्हणून ज्या वेळेला आपण कंपॅरिझन करतो तिथे अहंकाराचं प्रदर्शन असतं. लक्षात घ्या, कुठे कुठे अहंकार आहे, हा असा चांगला आहे, ह्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे, ह्याच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, असं जेव्हा म्हणतो ना माणूस, त्या सांगा ह्याच्याकडे अहंकार मोठा आहे, बाकी श्रेष्ठपेक्षा काय बाजूची गोष्ट. कंपॅरिझन कुठेच करायचीच नसते. तिथे जे आहे त्याचा स्वीकार करायचा असतो. जी परिस्थिती आहे त्याचा स्वीकार करायला लागलात की तिथे हळूहळू मन स्थिर होतं. आपण परिस्थितीचा स्वीकार केला नाही तर आपण दुःखी होतो. पण कशी परिस्थिती आली की पहिली स्वीकारा, तिथे समाधान ढळू द्यायचं नाही आणि त्याच्यातून पुढे त्याची प्रगती करता आली. तिथे ती परिस्थिती जर अनिष्ट असेल तर ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हा सगळा परमार्थ आहे. खरा परमार्थ कशाकडे पहिलं लक्षात, नाही तर आपण परंपरेने जे पूजा अर्चा तीर्थव्रत उपास तपास गंडे दोरे आडवं उभं गंध ह्याला परमार्थ जे समजत असतो तो खरा परमार्थ नसतो. म्हणून सीतामाई पण फसली कोणाला, भगव्या वस्त्राला. रावण समोर आला होता पण रावणला ओळखू शकले नाही का, बाह्यांगाला ती भुलली, तो ऋषी आहे समजली. कारण भगवे वस्त्र होते, दाढी होती, आडवे पट्टे होते, रुद्राक्षाच्या माळा होत्या, सगळं होतं. म्हणून रावण राम होऊ शकत नव्हता. आतून सुधारणा झाला तर तो राम, नाही तर रावणच. तसं हे सगळं जे दृश्य जगत आहे, जे जे आहे तिथे आपल्याला कसं पाहायचं हे लक्षात आलं पाहिजे. सावधपणा तिथे असला पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला चिंतन आपल्याला ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपला परमार्थ सिद्ध व्हायला लागतो. म्हणून गेल्या वेळेला आपल्याला मनाला स्थिर होण्यासाठी आपण नामस्मरणाचा अभ्यास कसा करायचा ते सांगितलं होतं. त्यानंतर सद्गुरूंची भक्ती अधिक सोपी म्हणून त्याच्यातून नामस्मरण अधिक सोपं होईल म्हणून ते सांगितलं होतं. मार्ग आहे, कोणता मार्ग, प्रत्येक व्यक्ती तितकी प्रकृती. म्हणून प्रत्येक माणसाला आपला एक मार्ग अधिक जो जवळचा वाटतो तो करायचा असतो. सगळंच काही करायचं नसतं. ज्यांना सद्गुरू भक्तीतून नामस्मरण करता येतं त्यांनी ते करावं. ज्यांना नुसतं नामस्मरण करायला बरं वाटतं त्यांनी ते करावं. आता आणखीन पुढे अनेक मार्ग आहेत आणि हे अनेक मार्ग का सांगतोय की प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वभावाला अनुरूप असलेला मार्ग त्याने निवडायचा असतो. सगळेच मार्ग करायची गरज नाही. निम्मे मार्ग आहेत. नामस्मरणातून पण मन स्थिर होऊ शकतं, सद्गुरू भक्तीतून
सद्गुरु स्मरणातून मन स्थिर होऊ शकतं आणि त्या सद्गुरु स्मरणातून नाम घ्यायला लागलं की सद्गुरू दिलेलं नाम, ते सद्गुरू दिलेलं ज्ञान हे आपल्या आचरणात यायला हवं. म्हणून सद्गुरू भक्ती. सद्गुरू भक्ती म्हणजे व्यक्तिपूजा नाही सांगत की फोटो आहे रोज हार घातला, सद्गुरूचा फोटो आहे रोज हार घातला, रोज उदबत्ती लावली, दिवा लावला, पण सद्गुरूच्या ज्ञानाप्रमाणे जर आपण वागत नसू तर ती भक्तीच नाही. नेहमी लक्षात ठेवा, भक्ती कुठे आली? सद्गुरूंनी जे दिलेलं ज्ञान आहे ते आपल्या आचरणात येत असेल तर ती भक्ती, नाही तर ती भक्तीच नाही. म्हणून इथे सद्गुरू भक्ती म्हणताना सुद्धा व्यक्तिपूजा नाही सांगत आपण सद्गुरू भक्तीतून ज्ञानाची भक्ती व्हायला पाहिजे की त्या ज्ञानाप्रमाणे आपलं आचरण झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं असतं. म्हणून नामस्मरण सांगितलं, गेल्या वेळेला सद्गुरू भक्ती सांगितली. आणखीन एक पुढचा मार्ग सांगतो आपण, तोही सोपा आहे. म्हणजे ज्याला आवडेल त्याला तो सोपा, ज्याला आवडत नाही त्याला तो सोपा नाही. आणि तो तिसरा मार्ग आहे तो म्हणजे स्वयंस्मरण, ज्याचा आपण नेहमी अभ्यास करतो. आता हा स्वयंस्मरण म्हणजे स्वतःला दिलेलं स्मरण. आपण कोण आहोत हे आपण विसरलेलो आहोत आणि त्या विसरातून आपण जीवन जगतो, म्हणजे देहभावातून जीवन जगतो आहोत. तिथे आपण कोण आहोत ह्याचं स्मरण आपणच आपल्याला देणं म्हणजे स्वयंस्मरण. म्हणजे स्वयंस्मरणाचा अर्थ पहिला लक्षात. म्हणून स्वयंस्मरणाची जी आपण रेकॉर्ड लावतो किंवा सांगता आणि अभिकरण लोक ऐकतात, तर प्रत्येकाने ते स्वतःसाठी ते स्मरण द्यायचं असतं की संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप म्हटलं की हे शरीराच्या ठिकाणी, ते शरीराच्या ठिकाणी दिव्यत्व आहे, तिथे ज्ञानमय शक्ती आहे, आनंदमय शक्ती आहे. हा भाव आपल्याकडे आला पाहिजे. स्वयंस्मरण म्हणजे स्वयंस्मरणाचं प्रत्येक वाक्य ऐकलं तो भाव आपल्याकडे प्रगट झाला पाहिजे आणि त्या भावस्मरणातून आपल्याला अभ्यास करायचा असतो. म्हणून नाम म्हटल्यानंतर एक शब्द येतो, त्याचा अर्थ किंवा त्याचा भाव कसा जातो ते सांगितलं. सद्गुरू म्हटलं की सद्गुरूचं रूप येतं आणि त्याच्यात सद्गुरूने काय काय ज्ञान दिलं त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायला ते येतं. आणि स्वयंस्मरणातून ते जे सांगितलं ते आपल्या ठिकाणी तो भाव प्रगट झाला पाहिजे आणि त्या भावातून ते सगळी साधना, ती स्वयंस्मरणाची जी साधना आहे ती ऐकत राहायची असते. ऐकता ऐकता मनातल्या मनात बोलत राहायची असते. बोलता बोलता ती पाठ होणार आणि मग ती ऐकायचीच गरज नाही, मनातल्या मनात आपणच आपल्याला ते सांगत राहायला. म्हणजे जे जे तिथे सांगितलेलं आहे ते सतत आपल्या स्वतःसाठी. ह्या सगळ्या साधना ह्या व्यक्तिगत असतात, परत लक्षात, सामूहिक नाही. पण व्यक्तीच्या ठिकाणी जे अंतर्मन आहे त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे. सामूहिक ज्यावेळेला आपण म्हणतो त्या सगळे सामूहिक पद्धतीने जे आपण प्रार्थना म्हणतो मोठ्याने, ती एक सामूहिक पद्धत आहे. उपासना यत्न करतो ती सामूहिक पद्धत आहे. पण त्या सामूहिक पद्धतीमध्ये सगळ्यांनी आपण शांत होतो, निवांत ह्यापर्यंत पोचतो. पण अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर साधना करावी लागते. व्यक्तिगत पातळीवर केल्याशिवाय ती सुधारणा होणार नाही. आपण सगळ्यांबरोबर बसलो ती चांगली गोष्ट असते, त्याच्यात आपल्याला चांगली व्हायब्रेशन्स येतात, एकमेकाबद्दल आपलेपणा येतो, एक संगत तयार होतो, हे सगळ्या फायदे तिथे येतात. पण येतो. पण आपल्याला जर सुधारणा व्हायची असेल तर प्रत्येकाने आपणच स्वतः ही साधना कोणती एक तर दोन्ही करता आलं, दोन्ही जशी ज्याची इच्छा असेल त्याप्रमाणे ती करायची असते. ती दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा जेवढा वेळ जमतात तेवढा वेळ करायची असते. कारण अंतर्मनामध्ये हे ज्ञान प्रकट झालं पाहिजे. बहिर्मनाने कळलं म्हणून झालं नाही. बहिर्मन झालं म्हणजे वरवरचं झालं. ते जेव्हा अंतर्मनात झिरपायला लागतं आणि अंतर्मनात जेव्हा मुरतं तेव्हा ती साधना परिपक्व झाली म्हणून समजायचं. स्वयंस्मरण पाठ झालं म्हणजे परिपक्व झालं असंही त्याचा अर्थ नाही. भाव तसा निर्माण व्हायला लागला, येता जाता चालता बोलता, तर ते परिपक्वता आली. परिपक्वता म्हणजे काय लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ह्या सर्व साधनेमध्ये मन शांत होतं, स्थिर होतं. कधी कधी मन अगदी नेणीवे जातं, म्हणजे ट्रान्समध्ये आपण जातो. असे अनेक अनुभव ह्या आपल्या ठिकाणी मनाचे जे अनुभव आहेत ते आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे आपल्या ठिकाणी जे मन आहे त्याला आपण जाणीव म्हणतो, की ज्याद्वारे आपण सतत जाणत असतो. ते जे तत्व आहे ते तत्व सतत बाहेरील विश्वाशी संबंधित होऊन बाहेरच्या जगाचं ज्ञान गोळा करण्याची त्याला सवय लागलेली असते.
बघा, एखादा माणूस जर रोज बाहेर खेळायला बिळायला जात असेल, इकडे तिकडे जात असेल, त्याला घरात ठेवा, तो कसा आहे, जाऊन बाहेर कधी जातो असं वाटतं त्याला. तसं हे अंतर्मन आहे. अंतर्मनाला बाहेरच्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. कोण काय करतो, हा काय करतो, तो काय करतो, या सगळ्या गोष्टी इंटरेस्ट. त्याला स्वतःकडे पाहण्यामध्ये इंटरेस्ट नाही. इथे ह्या साधना स्वतःला पाहण्यासाठी येतो. लक्षात म्हणजे साधना म्हणजे काय, आपणच आपल्याला अनुभवायचं आहे. आपल्या ठिकाणी ज्या अनिष्ट भावना आहेत त्या आपल्याला बाजूला करायच्या आहेत. आपल्याकडचा अहंकार बाजूला झाला पाहिजे. आपल्याकडे द्वेष भावना, राग, मोह, मद, मत्सर हे सगळे बाजूला व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्या मनाचं शुद्धीकरण होतं. आणि हे जेव्हा मनाचं शुद्धीकरण होतं तेव्हा परमार्थ सिद्ध होतो. आणि म्हणून हा अभ्यास तो एका दिवसाचा नाही आहे, तो सतत आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून कोणत्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे पटकन सगळं होईल असंही होत नाही. मग महाराज म्हणायचे, नेमकी ज्ञानेश्वर माऊली होते, सगळे डोक्यावर हात ठेवले असते तर त्यावेळेस सगळे पार झाले असते. नाही, जो अभ्यास करेल त्यालाच ते मिळेल. जो अभ्यास करणार नाही त्याला डोक्यावर हात ठेवून सुद्धा मिळणार नाही. किती मोठा अगदी सत्पुरुष असेल आणि डोक्यावर हात ठेवला की पार होईल, तसं होत नाही. हां, श्रद्धेने आपल्याला त्यांची काही व्हायब्रेशन्स आपल्याला मिळू शकतात, त्यापासून आपल्याला अधिक चांगली सुधारणा करू शकतो, हा एक भाव असतो. पण इथे आपली सुधारणा करायची, आपणच आपल्या जीवनाचं शिल्प घडवायचं, हे लक्षात आहे. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत असं जे सद्गुरू सांगताचा अर्थ तो. आणि म्हणून स्वयंस्मरणाचा जो अभ्यास आहे, त्या स्वयंस्मरणामध्ये सुरुवातच कशी आहे ती लक्षात घ्या. की इथे तो बोध आहे पहिलाच, की बोध काय, अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. जी परमेश्वर ज्याला आपण म्हणतो त्याला आपण अनंत दिव्य आनंद स्वरूप म्हणतो. समजून घ्यायचं की परमेश्वर म्हणजे व्यक्ती नाहीये, नुसती शक्ती नाहीये किंवा मूर्ती नाहीये. परमेश्वर अनंत दिव्य आनंद स्वरूप आहे. स्वरूप आहे, त्याला रंग नाही, आकार नाही, गंध नाही, नाव नाही, काही नाही. त्यामुळे सोप्या भाषेत आपण सांगितलं, अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. या विश्वामध्ये एकच परमेश्वर आहे. आणि ती शक्ती कशी आहे, ती अनंत आहे, म्हणजे अमर्याद आहे, अथांग आहे, दिव्य आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. हा भाग असतो. म्हणजे एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप, अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे. म्हणून एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. म्हणजे जे जे आपल्याला दिसतं तिथे तिथे हे स्वरूप आहे. जी जी रूप दिसतात तिथे स्वरूप आहे, हे लक्षात घ्यायचं. की एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त. म्हणजे ही जी सगळी रूपं आपल्याला दिसतात आपल्या डोळ्यासमोर, ती एकाच स्वरूपाची आहेत. आपल्याला ते पचायला कठीण होतं. एकाच स्वरूपाची ही सगळी, ज्याच्याशी भांडतो तो म्हणे आणि मी एकाच स्वरूपाची, ज्याचा आपला राग येतो तो आणि मी एकाच स्वरूपाची. मग एकाच पाण्यातून दोन लाटा निर्माण झाल्या आणि त्या लाटा स्वतःशी एकमेकाशी भांडत बसल्या तर काय होईल. पूर्वीच्या पिक्चरमध्ये दोन भाऊ भांडतात म्हणून तर त्यांना कळतं, म्हणजे हरवलेले भाऊ. मग सांगतात रे आपल्या जाऊन आई आहे, लगेच मिठा मारतात लगेच आधी. आपल्याला जर हे कळलं की आपल्या सर्वांची आई किंवा बाप एकच आहे, तो म्हणजे अनंत दिव्य आनंद स्वरूप, मग इथे कोणाचा द्वेष करायचा, कोणाचा मत्सर करायचा, की सगळ्यांचं भलं व्हावं का वाटलं पाहिजे. की आपण एकाच स्वरूपाची रूप आहोत हे आपल्याला आधी पटत नाही, ते पटवून घेतलं पाहिजे पहिली गोष्ट. म्हणून हे जे सत्य आहे ते आपल्याला आधी समजलं पाहिजे की एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे आणि एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे प्रकट आहे. की हे सगळी रूप आहेत. मग अगदी पशु पक्षी कीटक जीवाणू माणसं सर्व जे जे आहे, की ही डोंगर दऱ्या नदी नाले समुद्र खनिज द्रव्य सर्व, की ग्रहतारे ज्याला म्हणतो ते, हे सर्व एकाच स्वरूपातून निर्माण झालेली आहे रूप आहेत, एकाच स्वरूपाची आहेत. म्हणजे जर रूपाचा आकार बाजूला गेला तर उरेल ते स्वरूप, हे पहिले लक्षात. विश्व परते सारावे मग माते पाहावे ऐसा तो मी नव्हे. म्हणून स्वरूपाला पाहता येत नाही, मग कोणाला पाहायचं, रूपाला पाहायचं आणि ते स्वरूप आहे ओळखायचं.
आपण चंद्र पाहतो, ते चंद्रकोर असते, पण ती चंद्रकोर दिसते, पण तो चंद्रच आहे म्हणतो आपण. मग तो अगदी प्रतिपदाचा असेल, द्वितीयेचा असेल, किंवा चतुर्थीचा असेल, नंतर अगदी पौर्णिमेचा असेल, तो चंद्रच विविध कलेने प्रगट होतो. म्हणून विविध कलेने प्रकट झाला तरी तो पूर्ण चंद्रच असतो, दिसत नाही एवढंच. जेव्हा चंद्रकोर दिसते बाकीचा भाग दिसत नाही आपल्याला, पण तिथे पूर्ण चंद्र असतो, नुसती कोर नसते की तेवढा तुकडा बाहेर आला आणि बाकी चंद्र नाही, असं काही नसतं. तशी ही सगळी रूप म्हणजे चंद्रकोर आहेत आणि तिथे पूर्ण चंद्र म्हणजे ते स्वरूप आहे. हा बोध आपल्याला लक्षात आला पाहिजे की पहिला बोधातून साधना करायची असते. ज्ञान ही सर्व रूप एकाच स्वरूपाची आहेत, म्हणून अनंत अंगे प्रकट. आणि प्रत्येक अंग कसं आहे, दिव्य व्यवस्था रूप आहे. म्हणजे विविधता काय आहे सगळीकडे रूपामध्ये. म्हणजे वाघ वेगळा आहे, कुत्रा वेगळा आहे, मांजर वेगळी आहे, नाग वेगळा आहे, ही सगळी रूप आहेत. पण ती कशामुळे आहे, विशिष्ट नियमामुळे. प्रत्येक रूप विशिष्ट नियमातून प्रगट होतं, विशिष्ट नियमाने त्याचं जीवन चालतं आणि विशिष्ट नियमाने त्याचा लय होतो. आणि ह्या सर्व नियमाने एकत्रित होतं आणि त्या रूपाला आपण त्याला म्हणतो व्यवस्था आहे. म्हणून प्रत्येक रूप व्यवस्था रूप आहे, प्रत्येक अंग व्यवस्था रूप आहे, प्रत्येक अंग ज्ञान रूप आहे. जे जे जिवंत म्हणतो प्राणी मात्र तिथे जाणणं हा प्रकार आहे. आणि ज्या निर्जीव असतो तिथे गुण हा प्रकार आहे. दगड म्हटलं की टणक असतो, लक्षात घ्या. की डोंगर म्हटलं की एवढा मोठा डोंगराचा म्हणजे दगडाचाच भाग असतो, पण त्याला डोंगर म्हणतो. जे जे निर्जीव आहे तिथे विशिष्ट गुण आहेत आणि म्हणून त्याला म्हणतात ज्ञान रूप आहे. आणि प्रत्येक अंग आनंद रूप आहे. तिथे प्रत्येक जे स्वरूपातून हे जे रूप प्रगट झालं आहे ते आनंदातून प्रगट झालेलं आहे. दुःखातून कोणतंच रूप प्रगट होत नाही. दुःखातून चांगली गोष्ट कधी निर्माण होऊ शकत नाही. माणूस दुःखी आहे पण त्याच्याकडनं काहीतरी चांगलं घडलं असं कधी होऊ शकत नाही. तिथे आनंद स्वरूप आहे म्हणून हे सर्व घडतं. म्हणून प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे, प्रत्येक अंग दिव्य ज्ञान रूप आहे, प्रत्येक अंग दिव्य आनंद रूप आहे. म्हणून एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. ते अनंत अंगे जाणत आहे. म्हणजे हे प्रत्येक रूपातून ते स्वरूपच जाणतं. आपलं म्हणतो मी जाणतो ना, मी बघतोय, मी बोलतोय, मी ऐकतोय. हे जे मी म्हणतोय तो मी हा मध्ये असलेला काहीतरी गोंधळ आहे आपला. खरं आहे कोणाचं, हे सगळं जीवन स्वरूपाचं आहे, परमेश्वराचं आहे. हे जर लक्षात आलं की मी बाजूला झाला की टेन्शन बाजूला झालं. सगळ्यात तो आपला जर दुःख बाजूला व्हायचं असेल, टेन्शन बाजूला करायचं, काय केलं पाहिजे, आपला हा मीला बाजूला उचलून काढता आला पण तो काढता येत नाही. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तो इतका चिटकून बसलेला आहे की मी म्हणजेच खरं वाटतं, देव खरा वाटत नाही आपल्याला. काय माहिती देव असेल की नसेल आपण म्हणतो ना, पण मी आहे हे जे आपल्याला खरं वाटतं तोच आपला गोंधळ आहे. म्हणजे ह्याला जीवभाव म्हणतात. मी आहे म्हणजे मी अमुक नावाचा, माझं कधी कोणी तुम्हाला काहीतरी बोला मला तू ओळखला नाहीस असं म्हणतो ना आपण. खरं म्हणजे खरोखर त्याने ओळखला नाही. तू दिव्य स्वरूप कोणीच ओळखत नसता ना, पण तुम्ही ते नाही म्हणत. तुम्ही म्हणून माझी प्रतिष्ठा किती आहे, की मी कसा नाही, माझी सत्ता किती आहे दाखवण्यासाठी आपण म्हणतो मला तू ओळखत नाही, मी काय करू शकेन तुला. म्हणजे ही जी जीवभावातून आपण जे जीवन जगतो आणि त्याच्यातूनच आपलं जीवन अनिष्ट पद्धतीने आपण जीवन जगत असतो. म्हणून इथे सतत लक्षात ठेवायचं की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे. परमेश्वरच प्रत्येक देहरूपाने प्रगट आहे. मग तो पशु असेल, पक्षी असेल, कीटक असेल, अगदी तो कोरोनाचा व्हायरस असेल तरी तिथे ईश्वरी शक्तीच आहे. म्हणजे ते स्वरूपच तिथे आहे. मग ते विशिष्ट नियमाने कार्यरत आहे, व्यवस्था रूपाने कार्यरत आहे. म्हणून पाहण्याची दृष्टी आपली कशी होईल, समत्वाने पाहत आहे. एवढा जर बोध नुसता कळला तरी परमार्थ सुरू होतो, पण तो आपण तेवढ्यापुरती धरतो आणि विसरतो. परत आपण भेदाभेद करायला लागतो, तुझं माझं करायला लागतो आणि त्याच्यात आपण दिवस कधी निघून जातो कळत नाही. म्हणून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी, माझं, मला हवं या अंगाने आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. आणि त्यामुळे आपण सगळं प्रपंचच करतो किती झालं तरी. म्हणून याच्यातून सुटका होण्यासाठीच आपल्याला हे ज्ञान आत्मसात करायचं आहे. म्हणून ही जे स्वयंस्मरणाचा जो हा बोध आहे तो प्रथम लक्षात द्यायचा.
आणि मग स्वतःकडे पाहत पाहत म्हणायचं आहे दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती तू. कोणाला सांगायचं? स्वतःला. ही दिव्य शक्ती आहेस तू. कशी आहेस? अनंत दिव्य नेणीवरून, म्हणजे नेणीव स्वरूप आहे आपण. तुम्ही कशावरून? गाढ झोपेत तुम्ही कुठे असता? नेणीव स्वरूपात असता. तिथे जाणीवपूर्वक जाणणं थांबलं, नेणीव स्वरूप. माणूस बेशुद्ध होतो तेव्हा तो नेणीवेत असतो, जिवंत असतो, पण नेणीवेत त्याला समजत नाही काय होतं काय काहीच नसतं. गाढ झोपेची अवस्था त्याला आपण नेणीव स्वरूप म्हणतो. म्हणून ते आनंद मूळ आपलं स्वरूप नेणीव स्वरूप आपण आहोत. शरीरातून जेव्हा जीवन जगतो तेव्हा जाणीवपूर्वक जाणायला लागतो. शरीरापासून जेव्हा वेगळे होतो तेव्हा पुन्हा नेणीव स्वरूप होतो. पण सगळं आपलं मूळ जीवन आहे ते नेणीव स्वरूप आहे. म्हणून नेणीव रूपे अनंत दिव्य नेणीव रूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे. हे जे शरीर आहे तेही दिव्य आहे, कारण तेही परमेश्वरातून निर्माण झालेलं आहे, बाहेरून कुठून निर्माण झालेलं नाही. म्हणून अनंत दिव्य शरीराद्वारे अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे. मग जाणीवपूर्वक आपण पाहतो, दिसतं आपल्याला अमुक ही गोष्ट अशी आहे, ती गोष्ट तशी आहे, हे सगळं जाणणं आहे ते अनंत दिव्य. दिव्य ते डोळ्यातून पाहणं हे दिव्यत्व आहे. पाहू शकतो पण आपल्याला त्याची म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा म्हणतो ना, आपल्याला पाहता येतं हे कितकं दिव्यत्व आहे. ऐकू शकतो हे दिव्यत्व आहे. बोलू शकतो हे दिव्यत्व आहे. पदार्थाची चव चाखू शकतो हे दिव्यत्व आहे. बघा तुम्ही किती दिव्यत्व आपल्याकडे, पण आपल्याला ते कळत नाही का आपण रोजचंच आहे. काय एवढं रोजच्या ह्याला काय कसलं दिव्यत्व. पण भूक लागते ही सुद्धा दिव्यत्व. भूक लागलं कळलं नाही तर काय होईल? असंच मरशील. कळलं? आणि पोट भरलं हे कळतं हे दिव्यत्व आहे, तरी पण खातो त्यावेळेस प्रॉब्लेम. म्हणजे आहे दिव्यत्व पण त्याची मर्यादा आपण तोडतो, आणि ज्या मर्यादा तोडतो त्या दुःख आपल्या वाट्याला येतं. लक्षात घ्या. आणि म्हणून अनंत दिव्य जाणीव जाणणे रूपे सर्वत्र दिव्यत्व आहे, जाणत आहे. सतत आपल्याला लक्षात आलं पाहिजे सगळं जीवन म्हणजे त्या दिव्य स्वरूपाचं प्रगट रूप आहे. आणि हे जे प्रगट रूप आहे ते दिव्य आहे. आणि हे दिव्यत्व जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत परमार्थाकडे आपलं वळणच होणार नाही, खरं सांगायला. म्हणून स्वतःकडून पाहायला शिका की आपल्याकडे इतकं दिव्यत्व आहे, परमेश्वरने काय काय भरून ठेवलेलं असं म्हणतो ना, ते स्वरूपच आपल्या रूपाने प्रगट आहे. आणि हे सतत स्मरण ज्याला होतं समोर पाहिजे तिथे दिव्यत्व आहे आणि आपल्याकडेही दिव्यत्व आहे. मग त्या दिव्यत्वाच्या भावातून सतत पाहता आलं पाहिजे. आणि हे सगळं ते हा पहिलं जरी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी परमार्थामध्ये घोडदौड सुरू होते. हळूहळू पण नाही, एकदम घोडदौड, पण ते कळलं पाहिजे बरोबर. किती सांगितलं तरी ते डोक्यात भरल्याशिवाय अंतर्मनात गेल्याशिवाय ते होणार नाही. आणि म्हणून नुसतं एक एक हा पार्ट आहे स्वयंस्मरणाचा, तो आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. लोकांना जे समजत नाही ते वरवरचे शब्दाचे अर्थ बघतात आणि त्याच्याची खोली कळत नाही. ते अंतर्मनात मुरण्यासाठी हे करतात. बरं, तुम्ही आलो कुठून? सद्गुरूंच्या ज्ञानातून. सद्गुरूंनी सांगितलं ना शरीर साक्षात परमेश्वर सांगितलेलं आहे, ही जाणीव दिव्य आहे सांगितलेलं आहे. सर्व काही सद्गुरूंनी सांगितलं आहे की शरीर साक्षात पुस्तकात काय काय लिहिलं तर वाचा. फक्त ते वाचतो आपण विसरून जातो. मग ते आपल्या अंतर्मनात मुरवायचं असेल तर बहिर्मन अंतर्मनाचं शास्त्र सांगितलं आहे सद्गुरूंनी की बहिर्मनातून पुन्हा 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 अगदी तुम्ही श्रद्धेने जेव्हा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा चिंतनात घेता तेव्हा ती तुमच्या अंतर्मनात मुरते. आणि जेव्हा अंतर्मनात मुरते तेव्हा तुमचं काम होऊन गेलं. स्वयंस्मरणातून हे अंतर्मनात मुरण्याचा प्रकार लवकर होतो, ती प्रोसेस लवकर सुरू होते. म्हणून स्वयंस्मरण आपल्याला अधिक सोपं म्हणतो, त्यासाठी परिणाम लवकर मिळेल. नामस्मरण तेवढा परिणाम मिळाला, अखंड नाम घ्यावं लागेल की तो भाव श्रद्धा करायला तेही सोपं आहे. सद्गुरू भक्ती करताना आपण फक्त व्यक्तिपूजा करतो, ज्ञानाच्याकडे वळत नाही, त्यामुळे गोंधळ होतो. या सगळीकडे कुठे कुठे चुकतो ते सांगतो. माणसं सगळं मार्ग श्रेष्ठ आहे, कोणता हा श्रेष्ठ कनिष्ठ असं आपण म्हणत नाही. प्रत्येक मार्ग श्रेष्ठ आहे. ज्ञान मार्गही श्रेष्ठ आहे आणि भक्ती मार्गही श्रेष्ठ आहे. सगळे मार्ग श्रेष्ठ आहेत. पण आपल्याला ते करण्याची पद्धत व्यवस्थित समजली पाहिजे. साधी योगासनं जर आपल्याला बरोबर नाही समजली तर काहीतरी कंबरमध्ये दुखायला लागते की नाही. योगासनं करताना ते पुढचे ते खैरणार होते,
माणूस एकदम हट्टी म्हणणार कळणार ना, तरी योगासनं का टीव्हीवर बघून योगासनं करायला लागले. रामदेव बाबांची त्यावेळेस मोठ्या जोरात चालू होतं ना, ते अडकले तसेच, हॉस्पिटलला न्यावं लागलं. का की ती जी जसं करायला पाहिजे ते कळत नाही. त्यांना वाटलं टीव्हीवर बघून बरोबर आहे, काय रामदेव बाबा समोर करायची गरज काय, तो सांगतो ना आपण करूया म्हणून. टीव्हीवर बघून कधी योगासनं करायची नसतात, कोणतरी मार्गदर्शक असतो तेव्हाच करायचं असतं. आता छोटी छोटी करेल तर पळायला उलटं इकडे तिकडे सरपण असं वाकडं बिकडं काय करायचं असेल वाकडे होऊन राहिलं ना, तिथे मार्गदर्शक लागतो आणि मार्गदर्शनाप्रमाणे करावं लागतं. म्हणून परमार्थासाठी तर मार्गदर्शक अतिशय महत्वाचं असतं. कारण इथे शरीरापेक्षा जाणीवेला वळवायचं असतं, अंतर्मनाला वळवायचं असतं. आणि अंतर्मनाला वळवणं सोपं नाही. एकदा ते अंतर्मन बिघडलं ते सरळ होता होता कठीण आहे. आणि म्हणून इथे हा सगळा अभ्यास आपल्याला करावा लागतो, लक्षात घ्या. आणि म्हणून स्वयंस्मरणाचं जे महत्त्व आहे ते आज समजून घ्या. कारण आपण इथे अभ्यास वर्ग सुरू व्हायच्या अगोदर स्वयंस्मरणाचा अभ्यास करत असतो. आणि तो स्वयंस्मरणाचा अभ्यास केल्याशिवाय इथे जे जे सांगितलं जातं ते पटकन लक्षात येणार नाही. तुम्ही बाहेरून शेवटी येता बरोबर 8 वाजता ऐकायला. ऐकणं महत्त्वाचं नाही, खरं ती साधना महत्त्वाची आहे. लोकांना वाटतं जाऊ दे ते काय साधना काय बघू आपण नंतर बघू, ऐकतो आपण. लोकांचा तो खूप मोठा गैरसमज आहे. लोक 8 वाजता येऊन ऐकण्याचा प्रयत्न करतात, ते खरं नाही. जे पहिलं जे अमृत आहे ते घ्या आणि मग पुढच्या गोष्टी ऐकायला उभे राहा, ते तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून हा अभ्यास आहे, तो अभ्यास पुन्हा पुन्हा का सांगतो, आपण आपल्याला जो वेळ परमेश्वराने दिलेला आहे, सगळ्यांना सारखा दिलेला आहे, 24 तास. आणि हे 24 तास जर आपण नुसत्या बाकीच्या गोष्टी करण्यात फुकट घालवत बसलो तर आपला परमार्थ कधी सिद्ध होऊ शकत नाही. तिथे तुम्हाला ह्याच्यासाठी वेळ द्यावाच लागतो. किंबहुना शेवटी ह्या स्मरणातूनच सगळं जीवन जगायचं आहे. सुरुवातीला थोडा थोडा वेळ करता करता तो वेळ वाढत जातो आणि आपोआप आपल्याकडनं हे सगळं जीवन घडतं. की जे जे आपण इथे करत असतो ते आपल्याला नेहमीच्या जीवनात आपल्याकडनं त्या भावातच कर्म करता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नुसतं 1 तास पूजा केली की 1 तास साधना केली म्हणजे झालं नव्हे. ते उपयुक्त आहे, पण अखंड ह्या साधना, अखंड ह्या स्मरणातून आपल्याला जीवन जगायचं, त्याला अनुसंधान म्हणतात. त्या लेवलला जेव्हा पोहोचू त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमार्थ सिद्ध होतो. बऱ्याच लोकांचा अनेक गैरसमज आहे, आपण एवढं केलं बाद झालं, आम्ही उपासनेतनं बाद झाली, प्रार्थना म्हटली बाद झाली. हे अखंड व्हायला पाहिजे. कारण ह्या सगळे जे मार्ग आहेत, प्रार्थना म्हणा, नामस्मरण म्हणा, त्याच्यासाठी ते अंतर्मनात मुरेपर्यंत, अंतर्मनात ज्यावेळेला हा भाव उमटेल की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, प्रत्येकाकडे पाहताना तुम्हाला ईश्वरच आहे हे कळलं पाहिजे. तिथे तो अमुक असा आहे, तो तसा आहे, हे जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेला तो परमार्थ नसतो. म्हणून इथे कुठेही पहा, जेथे जातो ते तुझीच पाऊले, हे जे संत म्हणतात त्याचा अर्थ तुझीच पाऊल आहेत. म्हणजे काय, तूच आहे सर्वत्र. की इथे संतांची सगळी जी वचनं आहे, सभूमी गोपालकी, भूमी म्हणजे ही सगळी रूपं कोणाची आहेत, गोपालाची आहेत. गोपालाची म्हणजे परमेश्वराची, म्हणजे चैतन्य स्वरूपाची. गोपाल म्हणजे मुरलीधर असा नव्हे, नाही तर लोकांना कृष्ण आठवतो, कोणाला राम आठवतो. आकार नाही, निराकार सगुण रूप हे परमेश्वराचं रूप आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे हे सगळं स्मरण, पहिलाच आपण जे स्वयंस्मरणाचा जो बोध घेतलेला आहे, हा पहिला बोध घ्या आणि त्या बोधात राहण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात कुटकुटत राहा. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे, एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. म्हणजे सर्व रूपामध्ये ते दिव्य स्वरूप आहे. स्वतःला सांगत राहा, कारण सांगितल्याशिवाय तो अर्थबोध होत नाही. म्हणून एकच अनंत दिव्य आनंद सर्वत्र. ते कसं आहे, विशिष्ट नियमाने वेगळेपण आहे. कावळा पण एक स्वरूपाचंच रूप आहे, पण त्याचे नियम आहेत. चिमणी त्याच स्वरूपाचं रूप आहे, नियम आहेत. त्या नियमातून त्याचं जीवन घडतं, त्या रूपाचं, पण तिथे स्वरूप आहे. म्हणजे गुळाचा गणपती बनवला आणि गुळाचा उंदीर बनवला. नमस्कार कोणाला करतो आपण, गणपतीला, पण तो गुळच आहे दोन्ही, पण आकारामध्ये अडकतो. लक्षात आलं. म्हणजे आकारात गुंतणं हा आपला स्वभाव जो आहे तो जरा बाजूला करायचा. जिथे आहे ते प्रत्येक ठिकाणी स्वरूपच आहे हे पाहायला लागलो की सगळीकडे हे परमेश्वरच भरला आहे, की ईश्वरी शक्तीच भरली आहे, हे लक्षात येतं. म्हणजे हा खरा बोध आहे. आपल्याला संत सांगायचे की आम्हाला सगळे परमेश्वर, सगळे विठ्ठल भरलेलं आहे. मग विठ्ठल भरलेलं म्हणजे कमरेवर उभा राहिलेलं विठ्ठल नाही, चैतन्य स्वरूप
जे जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे आणि ते चैतन्य स्वरूप ह्या सर्व रूपारूपाने प्रकट आहे. म्हणून सगळीकडे राम भरला आहे. म्हणजे काय, तुझमे राम मुझमे राम सममे राम समाया असं जे सांगतात त्यावेळेला आपण का आपले धनुर्धर राम बसलाय का? राम नाही, जे रूप आहे तेच राम. कळलं की नाही? की इथे ह्या संतांचा वचनाचा बोध आपल्या अंतःकरणात मुरला पाहिजे. ते सांगतात बरोबर, पण आपल्याला कळतं वेगळं, कारण आपली बुद्धी जरा वेगळ्या पद्धतीने बघण्याची आहे. म्हणून हे सगळं अर्थ सद्गुरूंकडनं समजून घ्यावे लागतात किंवा संतांकडे, म्हणजे संतांनी लिहिलेले ग्रंथ संतांनीच समजावे लागतात. भगवद्गीता त्याचा बोध सगळ्या संतांनी सांगितला तेव्हा कळू शकतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी ते भगवद्गीताच सांगितली आहे, पण ती त्यांच्या शब्दात ती त्यावेळेच्या लोकांना सोपं म्हणून सांगितलेली आहे. पण परत ज्ञानेश्वरीचा बोध परत आपल्या सद्गुरूंनी सांगावा लागतो की आणखी कोणी संतांनी सांगावा लागतो, तेव्हा आपल्याला कळतो. काही स्पष्ट सांगितलं पण आपल्याला ते कळत नाही. म्हणून हे सगळं कळण्यासाठी आपलं मन स्थिर पाहिजे, शुद्ध पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेण्याची तळमळ हवी की हे असं का सांगितलं, असे प्रश्न आपल्याला आले पाहिजे आणि त्याच्यातून आपली उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करायला लागतो. त्यावेळेला अंतर्मन तिथे वळायला लागतं, कारण सतत चिंतन लागतं, मनन लागतं. आणि म्हणून श्रवण, वाचन, मनन, चिंतन आणि निज ध्यास असा शब्दच आहे, आणि त्याच्यातून सद्गुरू कृपा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला आपलं परिवर्तन घडवायचं आहे. आणि हे जे परिवर्तन घडवण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. याचा पुढचा जो अभ्यास होतो आपण, म्हणून आजचा जो अभ्यास आहे एवढंच लक्षात ठेवा. काय अगदी छोट्या 2-3 ओळीत पण हे करता येतं. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे आणि प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे, दिव्य ज्ञान रूप आहे, दिव्य आनंद रूप आहे. एवढं कळलं? पुढे दिव्य स्वरूप स्वतःकडे बघून बघा. अगदी पायापासून डोक्यापर्यंत आपल्या डोळे बंद करून पाहायचं. दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, अनंत स्वरूप, दिव्य शक्ती तू, अनंत दिव्य नेणीवरूपे, अनंत दिव्य शरीराद्वारे, अनंत दिव्य जाणीवपूर्वक जाणणे रूपे, सर्वत्र दिव्यत्व आहे, जाण आहे, सर्वत्र आनंद आहे, चाकत आहे, एकच अनंत दिव्य आनंद शक्ती सर्वत्र अनंतांगे व्यक्त आहे, जाण आहे, जाण आहे. स्वतःला सांगा. डोळे बंद करून एवढंही शेवटचं वाक्य म्हटलं तरी सगळं परमार्थाचं सार आहे त्याच्यात. खरा परमार्थ नेमका कुठे आहे हे लक्षात घ्या. हे स्वतःला हे सांगत राहा की दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणजे आपली पाहण्याची दृष्टी बदलायला लागेल. जेव्हा दृष्टी बदलते तेव्हा, म्हणून खरा परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळत नाही त्याचा सर्व परमार्थ पाहण्यात, असं जे सद्गुरू संतांचा अर्थ होतो. म्हणून हे पाहणं सुधारलं तर जीवन सुधरेल. पाहणं आपल्याला सुधारलं पाहिजे, त्यासाठी स्मरण सुधारलं पाहिजे. म्हणून हे स्मरण सुधारण्याचा आता आजचा एक पहिला जो आहे, आपण बऱ्याच लोकांकडे रेकॉर्ड आहे, मुद्दाम डोळे बंद करून तेवढंच ऐका, पुन्हा पुन्हा ऐका, पुढे जाऊच नका. तेवढाच पाठ की शेवटपर्यंत ते पुन्हा किती 5 मिनिटाचं पण नाही, आणि ते पुन्हा पुन्हा 10 वेळा ऐकत बसा आणि तो बोध घेण्याचा प्रयत्न करा. मन किती शांत होतं ते बघा, मन किती स्थिर होतं ते बघा. तेवढ्या वेळा अतिशय स्थिर आणि शांत झालं. पण हळूहळू पुन्हा 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 करायला लागलं की स्थिर मनाकडे आपोआप आपले वळण सुरू होतं. तिथे ती शांतता अनुभवाची गोडी लागेल. आणि म्हणून हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून हा आता अभ्यास आपण पुढच्या वेळा अधिक त्याचं चिंतन करू. आता इथेच थांबायचं आहे. सद्गुरुनाथ महाराज हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर.